अरे फोटो काढ. दादा इथे दूध कुठे मिळेल? राजे, राजे तुम्ही इथे? अर्धा लिटर दूध हवं होतं आम्हाला. हे घ्या ना. किती द्यायचे पैसे? 9 रुपये. पण तुम्ही इथे कसे? याच वस्तीत आम्ही राहायला आलो सध्या. मग आमच्याकडे खातं लावा ना. खातं म्हणजे? खातं म्हणजे तुम्ही महिनाभर दूध घेऊन जायचं आणि सगळ्यात शेवटी पैसे द्यायचे. काय करायचं त्यासाठी? तुमचं नाव लिहून द्या. विक्रमादित्य राजे शिर्के. विक्रमादित्य लिहा फक्त. राजकुमार, पाणी. डमरू, नळाला पाणी का नाहीये? इथे इथे नळाला पाणीच नाहीये. पाणीच येत नाही. आता आम्ही आंघोळ कुठे करायची? बाहेर एक नळ आहे, तिथे आंघोळ करायची. बाहेर? मी पण तिथेच आंघोळ करतो. बर, मग आम्ही बादली घेऊन येऊ? हो, बादली घेऊन या आणि मग नंतर आपण माझ्या घोड्यावरती जाऊया आणि मी तुम्हाला सोडतो. चालेल, चला मग. चला. चला. टगडट टगडट. या सैमा या. हे का सैमा, आपण एकट्याच? हो, आम्ही एकटेच. आणि रणवीरराजे नाही आले? नाही, घरच्या कर्त्या पुरुषांना वेळच नाहीये ना. अहो, पण मग अभिषेक करायला? तुम्हीच बसा आता अभिषेकाला. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. देवणी मॅडम. एक कपल फोटो प्लीज मॅडम. एक कपल फोटो. एक प्लीज फोटो घे प्लीज. सर, तुम्ही पहिल्यांदा कसं काम करता याबद्दल तुमचं मत जाणून घ्यायची आम्हाला इच्छा आहे. ए बाबा, पाणी भरून चाललंय, चाल. मासी नको, मेरा रूम पे पानी नहीं है. आमचा कपडा धुवायचा आहे इकडं. अरे मेरे रूम पे पानी नहीं है. हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि. माल्यार्थे इमानिव पुष्पाणि दुर्वांकुरान् आरक्त पुष्पाणि समर्पयामि. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम स्वस्ति गणानां तवा गणपति ववामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोतिभिस्थितसाधानाम् ॐ भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि ॐ भद्रं कर्णे विशृण्यामदेवा भद्रं पश्येमाक्षभिरेत्राः श्रीरङ्गै सुष्ठुवास्तनोर्वेशेम देवैतयदायोः ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धसरवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सार्क्ष्यो वृद्धसर अरे सांगते ना. मग कसं वाटलं गरीबाचं घर? छान आहे, खूप छान आहे. खरं सांगू, आमची खोली खूप छोटी आहे, पण इथे मिळणारं समाधान खूप मोठं आहे आणि ते जास्त महत्वाचं आहे, नाही का? येस. बरं विक्रम, आपल्याला देवळात जायचं लक्षात आहे ना? हो. तू असं कर ना, तू जरा बाहेर जाऊन बस ना, मला तयार व्हायचं. बाहेर का? का म्हणजे काय? आम्हाला आंघोळ करायचे, तोपर्यंत बाहेर बस तू. मग मग काय, तू इथे असताना आम्ही आंघोळ करणार आहोत? बाहेर जा ना. मी नाही बाहेर जाणार, तू मॅनेज कर. देवयानी, तू इथे असताना आम्ही कशी आंघोळ करणार आहोत? तो तुझा प्रश्न आहे. अरे माझा प्रश्न काय? तू वाद काय घालत बसलीस? बाहेर जा ना पटकन. मी बाहेर जाणार नाहीये, हे माझंही घर आहे. तुला आंघोळ करायची असेल तर कर, नाही तर नको करूस. अरे बरं, हे काढू. हो, झाली आमची आंघोळ आता. हाच आम्ही केलेला पसारा आवरण्यासाठी तू या घरात लवकरात लवकर यावंच असं आम्हाला वाटतं. विक्रम, बघ ना, आम्ही असे कामावरनं थकून भागून घरी येऊ, आले आले आम्ही या पलंगावर आडवे होऊ, तोपर्यंत तू घरात चकाचक आवरून ठेवला असशील. मग आम्हाला जमलेलं बघून तू आम्हाला चहा आणून देशील, काही खायला हवं का? एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. ह्या सगळ्याला अजून खूप वेळ आहे. वाट बघ. एवढी वाट नाही आता मी बघू शकत. खरं सांगू, तू या घरात आलीस ना की या घराबरोबर आम्हाला सुद्धा आमचं अस्तित्व प्राप्त होणार आहे. मला काहीतरी आठवलं. काय? एक मिनिट धर. आता विक्रम, ये ना. काय? थांब. ओ
वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पार्श्वं कुशधारणं रदं च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्तानन्दं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टादु प्रकृते पुरुषात्परम् एवं ध्यायति नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदरा एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः। गणपती बाप्पा मोरया। पडशील ना बाजूने ये. चला. विक्रम, अरे मी विसरले, मी तुझ्यासाठी शिरा आणला होता खायला. चल खाऊन घे. आता हा. ठीक आहे सदेव्यानी, आपण आता मंदिरात चाललोय, आपण नंतर खातो. अरे होईल, पटकन खाऊन होईल. चल ना. नाही नाही, खा लो साहब, मैडम इतना प्यार से खिला रही, खा लो आप. तू पण ना देव्यानी. अच्छा, आमची एक अट आहे. आता काय? हा शिरा तू स्वतःच्या हाताने आम्हाला खायला घालायचा. अरे चल ठीक आहे. झालं ना? मी नाही केलंय. कसं आहे ना? लेट नहीं हो रहा. हाँ, चलो चलो. अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसतं तारेण रुद्धं एतत्त्वमनुस्वरूपं प्रकारं पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारः शान्तरूपं बिन्दुरुत्तररूपं नादः सन्धानं संहिता सन्धिः शैषा गणेशविद्या गणकऋषिः निश्चित गायत्री छन्दः. सॉरी, आतमध्ये जाता येणार नाही. का? आतमध्ये VIP भक्त आलेले, त्यांचे महापूजा चालू आहे, त्यामुळे तुम्हाला नाही जाता येणार. हे बघा, तुमचे जे कोणी VIP असतील त्यांना आम्ही ओळखत नाही, आणि तुमच्या VIPंसाठी तुम्ही आम्हाला देवदर्शनापासून थांबू शकत नाही. आम्ही आज जाणार आहोत. नाही सर, सॉरी. आपण थांबूया थोडा वेळ ना, इकडे देवळात वाद नको. अरे पण देवाला सगळी लोक सारखी आहेत ना, मग VIP आणि सामान्य लोक असा भेद करण्याचा या देवस्थान मंडळाला काय अधिकार आहे? चल आतमध्ये. सॉरी सर, तुम्हाला नाही जाता येणार. हे बघ, सर, विक्रम, sorry. विक्रम ऐक मी तू काय आतमध्ये अरे ये. आतमध्ये सर, एक मिनिट बाजूला. आदित्यराजे, आदित्यराजे, तुम्ही आलात. पायलट गुरुजी, तुमचे शब्द खरे ठरले. आमचे आदित्यराजे परत आले. बोला गणपती बाप्पा. आदित्यराजे, चला चला, आपण आपल्या महालात जाऊया. आदित्य, थांबलात का? चला ना. नाही साहेब, ते शक्य नाही. आम्हाला ठाऊक आहे का शक्य नाही ते. या देवयानीमुळे हे शक्य नाही, होय ना? सामान्यांच्या रांगेत उभी राहून राजमहालाची स्वप्न पाहणाऱ्या या देवयानीमुळे हे शक्य नाही. साईमा, तुम्ही तिला दोष देऊ नका. या देवयानीला बोलल्यामुळे तुम्हाला इतकं वाईट वाटतं? तुम्ही घर सोडून आम्हाला सोडून निघून गेलात तेव्हा लोक काय बोलले असतील याची कल्पना तुम्ही करू शकता? तुम्हाला जो काही त्रास झाला असेल साईमा, त्याबद्दल आम्ही तुमची माफी मागतो. आदित्यराजे, हवी तर आम्ही माफी मागतो, पण परत चला. रणवीर राजांच्या हातनं चुका झाल्या असतील त्या सुधारण्याचा प्रयत्न करूया. भैया साहेबांच्या हातून चुका घडल्या असतील, अजूनही तुम्हाला शंका आहे साईमा? आणखी किती तिरकं बोलणार आहात? नाही साईमा,
आम्ही तुमच्यासोबत नाही येऊ शकत. आम्ही देवयानी बरोबर इथे आलो होतो आणि इथनं आम्ही जाताना तिच्यासोबतच जाऊ. ऐकलंस ना आदित्यराजे काय म्हणाले ते? हे सगळं तुझ्यामुळे. एक लक्षात ठेव देवयानी, एका मुलाला तू आईपासून दूर केलंयस. आयुष्यात तू कधीही सुखी होणार नाहीयेस. खंडू, रणवीर, आता आपण हातावर हात ठेवून बसून चालणार नाही. आपल्या आदित्यला त्या देवयानीपासून दूर करायलाच हवं. एक वेळ आम्हाला आमचा मुलगा नाही मिळाला ना तरी चालेल, पण आदित्य आणि त्या देवयानीचं लग्न होता कामा नये. बोला रणवीर, असे गप्प बसू नका. ताईमा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही काहीतरी करू हे नक्की. आम्ही त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करू. पण आता ताईपणे घ्यायचे हे निर्णय नाही आहेत. आम्ही नक्की काहीतरी करू. तुम्ही निर्धास्त राहा.